ठिकाणचा आढावा जो आहे तो या आर्मीच्या ऑफिसर्स कडून घेतला जात असल्याचं बघायला मिळत आहे। काही तासांपूर्वीच खरं तर या ठिकाणी जे आहे तो अशा पद्धतीनं हा दहशतवादी हल्ला झालेला बघायला मिळाला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीनं अधिकारी जे आहेत ते सर्च ऑपरेशन करताना बघायला मिळतात। त्यांना तसे राईट्स देखील दिले असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे निश्चितच आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाडाच्या पलीकडे जाऊन अगदी प्रत्येक ठिकाणचा आढावा जे आहे ते या ठिकाणी हे आर्मी अधिकारी जे आहेत ते घेताना बघायला मिळत आहेत। अशाच पद्धतीनं जवळपास मोठ्या परिसरामध्ये असलेली ही व्हॅली आहे आणि या व्हॅलीमध्ये सर्च ऑपरेशन घेतलं जात आहे। प्रत्येक ठिकाणचा कानोसा घेतला जात आहे आणि आपण बघतोय की तसे अधिकार जे आहेत ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवलेले पाहायला मिळाले होते। कारण बिहार येथे ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं होतं की प्रत्येकाला शोधणार आणि इसी मिट्टी में हम गाड़ डालेंगे आणि त्या परीनं आपण बघतोय की या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू असलेलं बघायला मिळतंय। आपण बघतोय की हे खरं तर सैनिक आहेत, आर्मीचे अधिकारी आहेत आणि ते या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन करताना बघायला मिळत आहेत। प्रत्येक टप्प्यावर हे सर्च ऑपरेशन सुरू आहे कारण या ठिकाणी अजून कोणी दहशतवादी आहे का याचा कानोसा घेतला जातो आहे। काही संशयास्पद काही मुवमेंट होते का याचा देखील आढावा या ठिकाणी सध्या घेतला जात असल्याचं या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे। पाहतो या दृश्याच्या माध्यमातून आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या ठिकाणी या क्षणाला लाईव्ह उपस्थित आहेत आणि तिथे नेमकं काय घडतंय आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं भारतीय सैन्य दल तैनात आहे या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती ते आपल्याला देत आहेत। तर आताची लाईव्ह दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। तर आपण पाहतोय पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यामध्ये 6 महाराष्ट्रीयन लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पहलगाममध्ये जाऊन त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि या क्षणाला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर देखील तिथे उपस्थित आहेत आणि तिथला आढावा घेतात। तर आपण पाहतोय आपल्या प्रतिनिधी वैदेही स्वतः आपल्या सोबत काही अंतरावर म्हणजे 3 किलोमीटरच्या अंतरावर जे आहे ते या ठिकाणी जो आहे तो दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते आर्मीचे अधिकारी तैनात असलेले बघायला मिळत आहेत। सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू असलेलं बघायला मिळत आहे। पोलीस पहारा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये संपूर्ण आढावा घेण्याचा जे आहे ते दृश्य या आपल्या या ठिकाणून बघायला मिळते। आपण बघतोय की या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो सॅनिटाईज करणार असल्याची माहिती मिळते। मात्र या सॅनिटाईज मध्ये नेमकं काय काय करणार या संदर्भात खरं तर काही वेळेपूर्वीच एक बैठक झाली होती। या बैठकीमध्ये महत्त्वाचे अनेक आदेश देखील दिले असल्याची माहिती मिळते आणि त्याच परीनं हा 4 ते 5 किलोमीटरचा संपूर्ण परिसर जो आहे तो आर्मीनं आपल्या अधिपत्याखाली घेतलेला पाहायला मिळतोय आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। सॅनिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि काही संशयास्पद हालचाली दिसत आहेत का या संदर्भात देखील आढावा या ठिकाणी घेतला जातो। आपण बघतो की माझ्या मागे देखील एक सोल्जर जो आहे तो सध्या दिसून येतोय आणि या ठिकाणी कुठल्या हालचाली का संशयास्पद वाटतात का याचा मागोवा जे आहे ते हे अधिकारी घेताना बघायला मिळत आहेत। अगदी आपण बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते कुंपण घालण्यात आलेलं आहे आणि या कुंपणच्या पलीकडे जो परिसर आहे तो या ठिकाणी सैन्यांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेला पाहायला मिळत आहे। सीआरपीएफचे जवान असू दे नाही तर सैन्य असू दे याच परिसरामध्ये हे सगळे जवान सध्या तैनात आहेत। प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक ऍक्शनसाठी या ठिकाणी हे तैनात असलेले बघायला मिळतात। अगदी ऍक्शन मोडमध्ये हे जे सैन्य आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहे। तर आपण पाहतो वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, ते जंगल नेमकं कोणतं आहे, काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय? हे
वैसनबेनचं तेच जंगल आहे ज्या ठिकाणी खरं तर 3 किलोमीटरच्या अंतरावर हा गोळीबार झाला होता आणि दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीनं इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा बळी घेतला, त्यांची हत्या केली, त्यामुळे ते दहशतवादी जे आहेत ते निशांत असे जे आहे ते गोळीबार करण्यासाठी होते असं देखील जे आहे ते स्पष्ट होत आहे. आणि त्याचसाठी कुठे काही हालचाली होत आहेत का किंवा हा संपूर्ण परिसर सुरक्षित आहे का याचा आढावा जे आहे ते या ठिकाणी सध्या घेतला जात असल्याची माहिती मिळते. आपण बघतोय की या ठिकाणी हे सैनिक जे आहेत ते अगदी प्रत्येक ऍक्शनसाठी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत. अगदी एक नाही, दोन नाही, तर असंख्य असे हे सैनिक जे आहेत ते याच जंगलामध्ये आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिसरामध्ये जाऊन स्वतः या ठिकाणचा आढावा घेताना बघायला मिळत आहे. आपण माझ्या मागे बघतोय की या ठिकाणी देखील हा सैनिक जो आहे तो तैनात असलेला पाहायला मिळतोय. असे असंख्य सैनिक जे आहेत ते प्रत्येक झाडाच्या मागे जे आहेत ते त्या ठिकाणी सध्या तैनात असलेले पाहायला मिळत आहेत. याच सैनिकांना आदेश देण्यात आलेले आहेत की कुठल्याही पद्धतीची संशयास्पद हालचाल दिसली तर त्वरित त्या संदर्भातली कारवाई करावी आणि म्हणूनच कुठली हालचाल दिसते का किंवा कोणी असा व्यक्ती दिसतोय का की ज्याच्यावरून संशय निर्माण होईल याचा मागोवा खरं तर प्रत्येक ठिकाणी घेतला जात आहे. मोठी व्हॅली आहे, मोठी म्हणजे लांब. या संपूर्ण माहितीबद्दल तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. अधिक माहिती पहलगाम संदर्भातली तुमच्याकडून आम्हाला घ्यायची आहे. धन्यवाद.